नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान बनायचे असेल तर एकट्याने लढायला शिका. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. शहरात गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असून चोरी, लूटमार तसेच हत्याच्या प्रयत्नांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशीच एक घटना बुधवारी गांधी चौक परिसरात घडली. वाईन शॉपवर 3 अज्ञात युवकांनी 2 युवकांवर चाकूने वार केल्याची घटना घडली. साईड न दिल्याच्या कारणावरून गांधी चौक येथील वाईन शॉपवर 3 युवकांनी 2 युवकांवर चाकू व गुप्तीने वार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. भातकुली येथील राजेश बोंडे व सागर शेगोकार हे बुधवारी रात्री गांधी चौक परिसरातील वाईन शॉपवर दारू घेण्याकरिता गेले असता समोरून 3 युवक आले. यात दोघांची समोरासमोर धडक झाली व वाद निर्माण झाला. साईट का दिली नाही यावरून वाद होत असताना 3 पैकी एका युवकाने चाकू व गुप्ती काढून हमला सुरू केला व दोन्ही युवकांना गंभीर जखमी करून आरोपी तेथून पळून गेलेत. जखमी युवकांना गंभीर अवस्थेत इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सिटी कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व आरोपीचा शोध सुरू केला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गुरुवारी अमरावती दौऱ्यावर आले असून शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे प्रचार सभा घेण्यात आली. प्रचार सभेनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली असून आघाडी सरकारने शिक्षकांच्या हिताच्या कामाचा आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत मांडला. व्यासपीठावरची सगळी मान्यवर मंडळी आहे. महाविकास आघाडी मार्फत शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी ही आदरणीय देशपांडे असतील त्यांच्यासाठी नक्की आम्ही वर्षभरामध्ये काय केलंय तर त्याची माहिती देखील महाराष्ट्र शासनाचा एक मंत्री म्हणून आचारसंहितेचं भान ठेवत हे सगळ्यांना कळलं पाहिजे म्हणून हा माझा दौरा होता. आणि त्याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आम्ही केली प्राध्यापकांसाठी, आपल्याला माहिती आहे की याच्यापूर्वी मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये प्राध्यापकांना जर ट्रेनिंग द्यायचं असेल तर माळगे प्रबोधिनी असेल किंवा आमच्या कल्याण डोंबिवलीला अनेक अशा प्रबोधिनी झालेल्या आहेत ज्यांचं डायरेक्ट रिलेशन हे RSSशी आहे. अशा संस्थांमध्ये पाठवून प्राध्यापकांना, प्राचार्यांना ट्रेनिंग देण्याचा एक काही लोकांनी संकल्प केलेला होता. पण महाराष्ट्र शासनामध्ये महाविकास आघाडीचं सरकार उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली विराजमान झाल्यानंतर आम्ही सगळ्याच सहकार्यांनी एक मागणी केली की शासकीय महाविद्यालय असतील, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असतील, पॉलिटेक्निक असतील, याच्यामध्ये जे आमचे प्राचार्य असतील, प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड सगळ्या संस्था असतील, त्यांच्या प्राध्यापकांचं जर ट्रेनिंग करायचं झालं तर दुसरी कुठची संस्था असण्याचं कारण नाही, शासनाचीच संस्था असावी. यासाठी कामगार ॲक्टच्या तरतुदीनुसार पुण्यामध्ये देशातली पहिली टीचर्स अकॅडमी ही उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मार्फत उभी राहते. येत्या जानेवारीमध्ये ती सगळ्या प्राध्यापकांना, त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा थोडी गंमत वाटली की घ्यायचा होता निर्णय शासनानं, पण मीच एक आचारसंहिता लागायच्या अगोदर सगळ्या प्राचार्यांना असं सांगितलंय की तुम्हाला नक्की काय पाहिजे हे तुम्हीच 5 जणांची समिती तयार करा, त्याचा आम्ही GR काढतो, तुम्ही 2 महिने कालावधी घ्या आणि 2 महिन्यामध्ये प्राचार्य संघटना किंवा सगळे महाराष्ट्रातले प्राचार्य महाराष्ट्र शासनाला योग्य वाटेल असा जर त्यांनी अहवाल पाठवला तर तसाच्या तसा अहवाल प्राचार्यांचा स्वीकारण्याची भूमिका माझ्यासारखा मंत्री घेणार आहे. प्राचार्यांना देखील आपण न्याय देणार आहोत. 7वा वेतन आयोग कित्येक वर्ष प्रलंबित होता, या सगळ्या मंडळींनी पाठपुरावा केला होता. देशपांडे साहेब त्याच्यामध्ये अग्रेसर होते. तर आपण शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या 7वा वेतन आयोग लागू करण्याचा देखील निर्णय घेतला, त्याची अंमलबजावणी झाली. दुसरी त्यांची जी मागणी आहे आश्वासित प्रगती योजना,
ती देखील सकारात्मक दृष्ट्या पुढे गेलेली आहे. ती आचारसंहितेनंतर पूर्ण होईल. मला असं वाटतं की असे अनेक उपक्रम या सगळ्या मंडळींच्या नेतृत्वाखाली आम्ही पार पाडतोय. मग अशी एक भरतीचा जो विषय इथं मांडला गेला, त्याच्यामध्ये देखील प्राध्यापकांच्या मनामध्ये थोडी शंका आहे, पण त्याचं स्पष्ट उत्तर, त्याला काय आचारसंहितेचं कारण आहे याच्यातला भाग नाही. तर ती भरती जी 4 तारखेच्या GR-मुळे थांबलेली आहे, कोविडमुळं, आमची सगळ्यांची चर्चा उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांची झालेली आहे. ते फायनान्स मिनिस्टर असल्यामुळं प्राचार्य आणि प्राध्यापकांच्या भरती मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी हे फंडिंग आम्हाला केलं म्हणून आहे. पण ज्या ज्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलो, ज्या ज्या प्राध्यापकांना भेटलो, इव्हन आता सुद्धा, म्हणजे एक साधं उदाहरण देतो, शालेय शिक्षणावर माझ्यापेक्षा बच्चू बोलतील, पण आता सुद्धा जेव्हा मी इथं आलो, या संस्थेमध्ये आलो आणि एका ठिकाणी मी आता ते संस्था बघायला गेलो होतो, आता पण असतील सगळ्या प्राध्यापकांनी माझा सत्कार केला. हा महाविकास आघाडीचा सत्कार होता, माझा नव्हता. तर मी त्यांना विचारलं, माझा सत्कार करण्याची काहीच आवश्यकता नाही. तर म्हणजे तुम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे, त्याची प्रसिद्धी पण झाली नाही, की इंजिनिअरिंगमध्ये PCM ग्रुप 50% जे विद्यार्थ्याला लागायचे ते तुम्ही 45% केले, आणि OBCला 45% लागायचे आरक्षणाला, ते तुम्ही 40% केले. मग मी त्यांना विचारलं की याचा फायदा काय. तर ते म्हणाले, अख्ख्या विदर्भातले 20,000 विद्यार्थी जे परराज्यांमध्ये जाऊन शिकत होते ते आता आमच्या कॉलेजमध्ये शिकणार आहेत. आणि मागच्या वर्षीपर्यंत इथल्या कॉलेजची पण नोंद मला त्यांनी सांगितली की शेकडो विद्यार्थी यायचे ओपन कॅटेगरीतले आणि विचारायचे 45%ला ॲडमिशन का नाही. तर AICTE सांगते 45%ला द्या, तर तुम्ही का देत नाही. हा जो मुद्दा होता, हा देखील एक आपण सुरू केला ना. म्हणजे आता तुम्ही विदर्भातले 20,000 विद्यार्थी म्हणताय, पण महाराष्ट्रातले जवळजवळ 80 ते 1 लाख विद्यार्थी जे परराज्यामध्ये जाऊन शिकणार होते या क्रायटेरियामुळं, आणि परराज्यामध्ये जर नाही गेले आणि जर पैसेवाल्याची मुलं असतील तर ते प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये गेले असते, ते सगळे आता या सगळ्या कॉलेजमध्ये येणार. त्यांच्याकडे प्रभारी चार्ज आहे आणि 1200 ते 1300 प्राध्यापकांची भरती झाली, उर्वरित 2800 प्राध्यापकांची भरती व्हायची आहे, म्हणून प्राध्यापकांची भरती देखील आवश्यक आहे. तर अशा पद्धतीचं धोरण आम्ही स्वीकारलंय. आणि दुसरं एक धोरण मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं विद्यापीठामध्ये आल्यावर. आता सेकंड वेव्ह कशी आहे आय डोंट नो, मला माहीत नाही कोविडची, पण आपण एक संकल्पना अशी आखलेली आहे जानेवारीपासून की संस्था चालकांना, प्राध्यापकांना, प्राचार्यांना, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अमरावतीवरनं मुंबईला जाणं आणि त्यांचे प्रश्न किंवा पुण्याला जाणं, आम्ही 2-2 दिवसाचे कॅम्प करतोय. प्रत्येक ज्या ठिकाणी विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाच्या जिल्ह्यामध्ये आम्ही 2-2 दिवसाचे कॅम्प करतोय. आणि त्या 2-2 दिवसाच्या कॅम्पमध्ये या सगळ्या स्तरावरच्या घटकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न त्यावेळी होईल. आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड विद्यार्थी पण असतील, विद्यार्थ्यांना सुद्धा वेळ दिला जाईल. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की एक घटक असा आहे आमच्याकडे, प्राचार्य, प्राध्यापक, संस्था चालक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि जे आम्ही सगळं कोणासाठी करतो तर ते विद्यार्थ्यांसाठी करतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या शंका, पण जॉईंट डायरेक्टर तुम्हाला जर भेटत नसेल तर त्याने विद्यापीठामध्ये कधी बसलं पाहिजे, हा सुद्धा एक प्रोटोकॉल आम्ही नव्यानं तयार करणार आहोत, त्याचा GR काढणार आहोत, जेणेकरून कमीत कमी वेळा प्राचार्यांना स्वतःच्या संस्थेच्या कामानिमित्त संस्था चालकांना घेऊन मुंबईला येणं जे परवडत नाही, तर ते प्रश्न तिथल्या तिथे सुटले पाहिजेत. यासाठी आपण ही यंत्रणा राबवतोय आणि तेच सगळं प्राध्यापकांची चर्चा करण्यासाठी भेटीगाठी घेण्या. विनावधानाचा आता मला वाटतं फक्त आचारसंहितेमुळे तो राहिलेला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तो हे विषय मार्गी लागणार आहे. मला वाटतं आपल्याकडे सावंत साहेब आहे, आपल्यासोबत हाच देशपांडे साहेब आहे, तर उच्च शिक्षणाच्या संदर्भात त्यांना वेळ दिला तर बरं होईल. 23 पासून शाळा सुरू होणार, तुम्ही शिक्षकांच्या टेस्ट करणार आहात, विद्यार्थ्यांचा 23 पासून तुम्ही शाळा सुरू करता आहात, 9वी 10वी 12वीच्या शिक्षकांच्या टेस्ट होणार. हा, शिक्षकांच्या टेस्ट होईल, जे करा आपण पाहतोय विद्यार्थ्यांच्या पण, कारण 9वी 10वी 11वी 12वीच करणार आहे. 40% विद्यार्थी येण्याची शक्यता आहे, पण पूर्ण विद्यार्थी येण्याची फार शक्यता कमी आहे. एकंदरीत आपण सर्वे केल्यानंतर माहीत पडतं जे विद्यार्थी येईल त्याची तपासणी करा, ज्यांना आजार वाटतं, लक्षणं वाटतं. हा, आता मला असं वाटतं का वेळेवरची परिस्थिती जर पाहिली आपण तर तशा त्या पद्धतीने समोर जाता येईल.
म्हणजे आज जरी नसलं तर उद्या करायला काही ते हरकत नाही, काही फार मोठा त्याच्यासाठी भांडवल लागतं हा विषय नाही आहे. करू शकतो. फक्त तुमचे मेल जर दिले तर माझ्या ऑफिसमध्ये येईल. त्याच्यामुळे जे वोटर्स आहेत म्हणजे यावेळेला जे प्राध्यापक मतदार म्हणून पुढे येणार आहेत त्यांच्या अडचणी झाल्या ना. शिक्षण विभागाची बिलकुल बाकी केली नाही त्याच्यामुळे शिष्यवृत्तीच्या रकमा इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये मगाशी मी असं सांगितलं की इंजिनिअरिंगच्या बाबतीमध्ये देखील इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकांचे पगार हे वेळच्या वेळी त्यांच्या खात्यामध्ये कसे जातील अशी यंत्रणा जर आम्हाला उभी करता आली तर आचारसंहितेनंतर आम्ही सगळे एकत्र बसून ती यंत्रणा तयार करणार आहोत. नाही, मला असं वाटतं की महाराष्ट्रातील सगळेच प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचारी महाविकास आघाडीवर खुश आहेत. काही ना काही त्यांच्यासाठी करण्याचा प्रयत्न 1 वर्षामध्ये आम्ही केलेला आहे. त्याच्यामुळे ही निवडणूक देशपांडे साहेब 100% जिंकणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये जो गोंधळ आणि जे चुकीचं वातावरण निर्माण झालेलं होतं त्या संदर्भात तुम्ही काही अमरावती विद्यापीठ म्हणा, नागपूर, मुंबई त्या संदर्भात काही चौकशी किंवा काही कारवाई साहेब, तुम्हाला आता अमरावतीमध्ये येऊन मी सांगितलं नाही, पण ज्यावेळी अमरावती, सोलापूर, गोंडवाना आणि विशेषतः मुंबई आणि पुणा याच्यामध्ये पहिल्या 2 दिवसामध्ये हे प्रकार घडले, त्याच्यानंतर संचालक हायर एज्युकेशन म्हणजे धनराज माने आगामी 23 नोव्हेंबर रोजी इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून या संदर्भात शासनाने शिक्षकांना कोरोना तपासणीच्या सूचना दिल्या आहेत. यावर आरोप करीत संगीता शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की शासन स्वतःवर कुठलीच जबाबदारी घेत नसून शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. असा आरोप शिक्षण संघर्ष समितीच्या अध्यक्षा संगीता शिंदे यांनी आघाडी सरकारवर केला आहे. 23 नोव्हेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. एक शिक्षक म्हणून मी त्या निर्णयाचं स्वागत करते. परंतु शासनाने काही मार्गदर्शक सूचना पण दिलेल्या आहेत. त्यामध्ये शिक्षकाची कोविड चाचणी होणं गरजेचं आहे, तो होतच आहे. परंतु त्यांनी सांगितलं आहे की पालकांनी शाळेत पाठवायचं असेल तर संमतीपत्र पालकाचं असायला पाहिजे आणि म्हणजे याच्यामध्येही शासनाने स्वतः जबाबदारी स्वीकारलेली नाही. आणि त्यामध्ये दुसरा मुद्दाही असा दिला आहे की जर पालकांना शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचं असेल तर पाठवू शकतात, नाही तर घरीच बसून त्यांचा अभ्याससुद्धा ते करून घेऊ शकतात. म्हणजे शासनाने याच्यामध्ये कोणतीही जबाबदारी स्वीकारली नाही. मला हे सांगायचं आहे की आता कोविडची टेस्ट ही शिक्षकांची झालेली आहे, परंतु विद्यार्थी 9 ते 12 इयत्ता 9 ते 12चे विद्यार्थी जर शाळेमध्ये आले आणि त्या वैज्ञानिकदृष्ट्या त्या विद्यार्थ्यांना खरंच ते सोशल डिस्टन्सिंगचं पालन शाळेमध्ये करतील का, हा एक यक्ष प्रश्न आपल्यासमोर उभा आहे. आणि त्यानंतरसुद्धा कालांतराने एखादा विद्यार्थी जर संक्रमित असेल तर ते संक्रमण संपूर्ण शाळेमध्ये वाढेल, याची सुद्धा जबाबदारी घेतली नाही. कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर कितीतरी खर्च शिक्षकाला येऊ शकतो, विद्यार्थ्याला येऊ शकतो, म्हणजे पालकांना तो खर्च येऊ शकतो, पण शासन याचीसुद्धा जबाबदारी घेत नाही. म्हणजे शासनाने पूर्णपणे शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे अप्रत्यक्षरित्या दुर्लक्ष केलेलं आहे. आणि माझं शासनाला शिक्षण संघर्ष संघटनेच्या माध्यमातून हेच म्हणणं आहे की आम्ही तर कोविडची टेस्ट केलेली आहे, पण विद्यार्थ्यांनासुद्धा अशा ठोस असे काही पालकांना सूचना द्यायला पाहिजे. कालांतराने हा जो कोविडचा प्रकोप आहे तो वाढणार नाही. महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. ही मतमोजणी विलासनगरातील शासकीय धान्य गोदाममध्ये सर्व नियम आणि अटीनुसार होणार आहे. या मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणीकरिता 2 गोदाम होणार आहेत. एका ठिकाणी 7 टेबल राहणार आहेत, तर कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे पथक या ठिकाणी कार्यरत राहणार आहे. तसेच मतमोजणी दरम्यान कर्मचाऱ्यांमध्ये योग्य अंतर राखण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मतमोजणीसाठी उपस्थित कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृह याचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. मतमोजणी दरम्यान उपस्थित राहणाऱ्या माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्ष स्थापित करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना यांना येण्या जाण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात येणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी टाळण्याकरिता विविध उपाययोजना करण्यात येणार आहे. ही सर्व प्रत्यक्ष पाहणी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी केली. शक्तीपीठ कालीमाता मंदिर येथे अन्नकूटचे आयोजन हे कोरोना संक्रमण लक्षात घेऊन शासनाच्या आदेशानुसार करण्यात आले. यावेळी कमीत कमी लोकांना अन्नकूटाचा लाभ घेण्यात आला. शक्तीपीठ कालीमाता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अन्नकूटचे आयोजन करण्यात आले. दिवाळीनंतर पंचमीला हे अन्नकूटचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येते. मात्र यंदा कोरोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता हे अन्नकूट थोडक्यातच करण्यात आले. तसेच दरवर्षी बरकत वाटपावेळी मोठी गर्दी असते. मात्र यंदा बरकत देखील काही भक्तांनाच देण्यात आली. कालीमाता मंदिरमध्ये यावेळी शासनाच्या निर्णयानुसार नियमांचे पालन करूनच उत्सव साजरा करण्यात आला. मंदिरातील रीतिरिवाजाप्रमाणे आयोजन करण्यात आले व सार्वजनिक कार्यक्रम टाळण्यात आले. जाणून घेऊया शक्तीपीठ महाराजांचे भक्तांसाठी आशीर्वाद. माता जी की कृपा से, श्री महाकाली माता जी की प्रेरणा से हर साल प्रमाण के हिसाब से हर साल प्रमाणे दीपावली का कोरोना के वजह से थोड़ा बहुत दीपावली का जो प्रोग्राम रहता पूजा पाठ का संपूर्ण रूप से पूरा मनाया गया हुआ है. कुछ भक्तों लोगों ने पहले दिन थोड़ी बहुत बरकत भी ली है और अभी पंचमी अंकुर करना जो बहुत जरूरी रहता है. तो जो ज़्यादा प्रमाण में हम लोग भंडारा अंकुर करते हैं वो आपके कम प्रमाण में करें, प्रशासन के भी हिसाब से और कोरोना के हिसाब से मेन. और माता जी की कृपा से आज की पंचमी लग गई है शाम से और लाभ पंचमी का अंकुर यहाँ पे होता है. और माता जी का आशीर्वाद से लाभ पंचमी में बहुत से भक्तों लोगों ने प्रसाद का लाभ लिए हैं और अभी प्रसाद चालू है. जय माता जी की. और मैं पूरे अपने चंदोए सुजोदय पूरे परिवार, अपने छोटे भैया का पूरा परिवार और संपूर्ण स्टाफ, इनके चैनल को मैं महाकाली माता शक्तिपीठ की ओर से हार्दिक अभिनंदन दीपावली के देता हूँ मैं. और पुलिस डिपार्टमेंट वालों को भी मैं, सीपी साहब और सभी जोन के सभी डीसीपी साहब, एसीपी साहब और कोल्हापुरी साहब, इनके सभी को मैं, पूरे पुलिस डिपार्टमेंट को मैं महाकाली माता शक्तिपीठ की तरफ से मैं हार्दिक अभिनंदन देता हूँ दीपावली की. जय माता दी. अखिल भारतीय महात्मा फुले परिषदेच्या वतीने राज्यभरात आरक्षण बचाव आंदोलन सुरू आहे. त्याच अनुषंगाने अंजनगाव सुर्जी तालुक्यात देखील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणाला घेऊन हे आंदोलन सुरू आहे. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने अंजनगाव तहसील समोर आरक्षण बचाव आंदोलन तसेच धरणे आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की ओबीसीची जनगणना केव्हा तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का बसू नये याकरिता संपूर्ण राज्यात समता परिषदच्या वतीने धरणे आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. जोवर ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी शाश्वती सरकार देत नाही तोवर हे आंदोलन सुरू राहणार असल्याचं समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आज अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या वतीने आरक्षण बचाव यासाठी आम्ही अंजनगाव तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन व सन्मान्य तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे की आमचे आरक्षण हे आमच्या हक्काचे आहे. आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आपण कुठल्याही जातीला आरक्षण द्या, आमचं काही म्हणणं नाही आहे, परंतु आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आम्ही समता परिषदच्या वतीने आंदोलन करत आहोत, निवेदन देत आहोत, मोर्चे काढत आहोत. त्याच अनुषंगाने आज अंजनगाव सुर्जी इथे आम्ही सर्व समता सैनिकांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिले व इथे धरणे आंदोलन केले. बंधूंनो, याच्यात एक दुसरा मुद्दा पण असा आहे की आमची जनगणना केव्हा, सर्वांची जनगणना होते, जनावरांची जनगणना होते, मग ओबीसीची का होत नाही त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करीत आहोत. व जोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी शाश्वती आम्हाला सरकार देत नाही तोपर्यंत आम्ही हे असेच आंदोलन चालू ठेवू. दंगल प्रकरणी बुलढाणा येथील नगराध्यक्ष हरीश रावळांसह 6 जणांना मलकापूर पोलिसांनी अटक केली आहे, तर रावळांसह इतर 25 लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
शिवाजीनगर येथील किरण साळुंके 17 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता दारूच्या नशेत हरीश रावळ यांच्या घरी आला व अश्लील घाणेरडे शिवीगाळ करू लागला असता त्याला समजविण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तो शिवीगाळ करून धमक्या देऊन घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला हरीश रावळ, प्रमोद उज्जैनकर, निरंजन लेले, संतोष उज्जैनकर यांच्यासह 25 लोकांनी लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली। यावेळी तेथे पोलीस उभे असताना देखील पोलिसांचेही काही न ऐकता बेकायदेशीरपणे मंडळी जमवून हा प्रकार चालूच असल्याने किरण साळुंके हे जखमी झालेत। त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिल्यावरून पोलीस स्टेशन मलकापूर शहर यांनी हरीश रावळ यांच्यासह इतर 25 लोकांवर दंगल करून बेकायदेशीरपणे मंडळी जमवून मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यांच्या आधारे नगराधीश हरीश रावळांसह 6 जणांना आज सकाळी 11 वाजता अटक करण्यात आली आहे व पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक कैलास नागरे करीत आहेत। शेतकरी बियाणे वाटप कार्यक्रमावेळी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बीडचे बीजेपी नेतेच बीजेपी उमेदवारांविरुद्ध उमेदवार उभे करत असल्याचा आरोप करीत बीजेपी उमेदवार निवडून येऊ नये असा प्रयत्न नेते करत आहेत। आता बीडचा अपक्ष उमेदवार कोण, त्याला कोणी उभं केलंय असा टोला देत विनायक मेटे यांनी नाव न घेता अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे। म्हणूनच आम्हाला जास्त म्हणजे मदत करणारे कमी आणि विरोधक जास्त आहे, बरोबर की नाही? त्यामुळे आता सुद्धा पदवीधरचं तसंच आहे, काय चाललंय त्याला कोण कुणाच्या बरोबर कळतच नाही। बीजेपीचे तसलेच आहे, बीजेपीचीच लोक बीजेपीची मारायला बसले, तर त्यांचा उमेदवार निवडून येऊ नये असा प्रयत्न बीजेपीचेच बीडचे नेते करायला लागलेत, अपक्ष उमेदवार उभे करायला लागले। आता अपक्ष उमेदवार कोण आहे बीडचा, त्यांना कोणी उभा केला असेल सगळ्याला माहिती की नाही? असलंच चालू आहे सगळं, काय करायचं त्याच्यामध्ये आपलं सरळ सोड काम आहे। महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची बैठक गुरुवारी अभ्यासा हायस्कूल येथे संपन्न झाली। या बैठकीला नागपूर व अकोला विभागातील संस्था अध्यक्ष उपस्थित होते। 23 नोव्हेंबरला शाळा उघडण्यास नकार असल्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला। बैठकीदरम्यान राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी संस्था चालकाच्या इतर प्रश्नांवर मार्गदर्शन केले। येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी राज्य शासनाने शाळा उघडण्याचे निर्देश दिलेले आहे। या प्रकारचे आदेश प्रशासनाला प्राप्त झाले असून शाळा उघडण्यासाठी विदर्भाचे संपूर्ण शिक्षा संस्था संचालकांचा विरोध आहे। यासाठीच आज अमरावतीच्या अभ्यासा हायस्कूलमध्ये शिक्षा संस्था चालकाची बैठकीमध्ये सर्व शिक्षा संस्था चालकांनी एक सुरामध्ये शाळा उघडण्यास नकार दिला आहे। या बैठकीमध्ये राज्याचे सरचिटणीस रवींद्र फडणवीस, अध्यक्ष सौ कंचनमालाताई गावंडे, उपाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, जिल्हा सचिव मेघश्याम करडे उपस्थित होते। संस्था चालकांनी या बैठकीमध्ये रिक्त पदासाठी तसेच शिक्षकांवर होणाऱ्या संस्थांवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लवकरच आवाज उचलण्यासाठी आपले मत मांडलेले आहे। या बैठकीमध्ये येणाऱ्या 23 तारखेला शाळा उघडणार नाही यासाठी संपूर्ण विदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं कामसुद्धा उद्यापासून सुरू होण्याचे सांगितले आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या विसंगत भूमिका घेत इयत्ता 5वीचा वर्ग प्राथमिक शाळांना जोडण्याचा निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने बुधवारी घेतला। हे करताना कोणत्याही शाळांनी नवीन शिक्षक भरती करू नये असे तर बजावलेच आहे। याशिवाय नवीन वर्ग खोल्या उभारणीचा आर्थिक भार संस्थांवर टाकण्यात आला आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्यात करण्यासाठी एका समितीची नियुक्ती राज्य शासनाने केलेली आहे। या समितीचा अहवाल येणे बाकी असतानाच बुधवारी 5वा वर्ग प्राथमिकला जोडण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे। कारण नवीन शैक्षणिक धोरणात 5-3-3-4 असे सूत्र स्वीकारण्यात आले आहे। पहिल्या टप्प्यात नर्सरी, KG1, KG2 याचा समावेश आहे। दुसऱ्या टप्प्यात इयत्ता 3री, 4थी आणि 5वीचा समावेश आहे। तिसऱ्या टप्प्यात इयत्ता 6वी, 7वी आणि 8वी तर चौथ्या टप्प्यात इयत्ता 9वी, 10वी, 11वी आणि 12वीचा समावेश आहे। या धोरणाची अंमलबजावणी ही राज्यात करावीच लागणार आहे। अशी असताना त्याची प्राथमिक प्रतीक्षा न करता
इयत्ता 5वीचा वर्ग प्राथमिकतेला जोडण्याचा गोंधळात भर पडला आहे. इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत वर्ग असलेली शाळांनी 4थ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना निकालानंतर केव्हाच TC दिल्या आणि त्या विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रवेशही घेतले. आता 5वा वर्ग सुरू करण्याचा तर अनेक शाळांवर विद्यार्थी शोधण्याची वेळ येणार आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी 5वीत प्रवेश घेतला त्यांना आता अत्यंत प्राथमिक शाळेत जावे लागणार आहे. अशावेळी त्यांनी भरलेल्या शुल्काचे काय, असाही प्रश्न ज्या माध्यमिक शाळांना इयत्ता 5वीचे वर्ग आहेत त्या शाळांमधील इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांचे समायोजन इच्छेप्रमाणे व त्यांच्या घराजवळच्या खाजगी अनुदानिक स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेच्या प्राथमिक शाळेमध्ये करावे असे आदेशात म्हटले आहे. राज्यात हजारो प्राथमिक शाळा अशा आहेत ज्यांच्याकडे 4पेक्षा जास्त खोल्या नाहीत, मुख्याध्यापकासाठी वेगळे कार्यालय नाही, शिक्षकांसाठी शिक्षकेतर कर्मचारीसाठी स्टाफ नाही. अशा स्थितीमध्ये शासनाचे हे धोरण या विरोधात शिक्षा संस्थाचालकांनी विरोध दर्शविला आहे. शिक्षा संस्थाचालक संघाच्या अध्यक्षा सौ कंचनमालाताई गावंडे यांनी या विरोधात उद्यापासून जिल्हाधिकारी अमरावती यांना निवेदन देण्याचे सुद्धा म्हटले आहे. हेच नव्हे तर शासनाच्या या धोरणाला घेऊन आम्ही लवकरच हायकोर्टात पिटिशन दाखल करण्याचं म्हटलं आहे. अमरावती जिल्हा शिक्षा संस्था संचालक यांनी एका मताने एक सुराने येणाऱ्या 23 तारखेला शाळा उघडणार नाही म्हणून राज्य शासनाच्या आदेशाला कैराची टोपली दाखविलेली आहे. खऱ्या अर्थाने हा निर्णय कुठलाही विचार न करता घेतलेला निर्णय असं मला वाटतं. फक्त शासनाजवळ पैसे नाही म्हणून कुठेतरी काहीतरी विषय समोर ठेवायचा आणि बाकीचे जे हिडन एजेंडा आहे तो सगळ्यांच्या लक्षात येऊन देखील आपल्याला सर्व संस्था संचालकांना अडचणीत टाकणार आहे. 5वीचा वर्ग 4थीला जोडणे हा निर्णय अतिशय मूर्खपणाचा आहे असं मला वाटतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये. कारण जेव्हा सरकारने नवीन शैक्षणिक धोरण लागू करायचं मान्य केलेलं आहे आणि त्याचे सगळे कलमसुद्धा दिलेले आहेत, तेव्हा आपण त्यानंतर हा निर्णय घेतो हे कुठेतरी आकसापोटी घेतल्याचा निर्णय असा वाटतो. जसं प्रोसेस साहेबांनी सांगितलं आमच्या शाळा म्हणजे माझाच प्रश्न त्यांनी मांडला की 8वी 9वी 10वीच्याच शाळा आहेत आमच्या सगळ्या. याचं कारण असं आणि गेल्या 35 वर्षापासून आहे. याचं कारण असं की 7वी पर्यंत जिल्हा परिषदच्या शाळा तिथे असल्यामुळे आम्ही त्या शाळा 5वी पासून काढल्या नाही. तर हा जो समन्वय होता तो समन्वय सगळा बिघडवायचा हा निर्णय घेतलेला आहे. 8वी जर का जिल्हा परिषदच्या शाळेला जोडली तर 9वी 10वीचा वर्ग कसा चालवायचा आणि 2 वर्गावर ती शाळा कशी चालेल. पुन्हा शिक्षक अतिरिक्त इकडे अतिरिक्त होतात म्हणून इकडे ओढातात. प्रत्येक ग्रामीण भागामध्ये एक तरी विद्यार्थी आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये ठेवा. तुमची शाळा आहे, तुमच्याकडे व्यवस्था आहे, इतके वर्ष झाले 8वीचा वर्ग तुम्ही चालवता, आम्ही चालवू शकत नाही. फक्त एका व्यक्ती करता तो एक विद्यार्थी त्या 8वीच्या वर्गात ठेवणं भाग पाडतात. त्याला पालकांना वेटीस जातात, त्याच्यामध्ये मुख्याध्यापक बळी पडतात, त्यांच्यावर जिल्हा परिषदच्या सगळ्या सदस्यांचं प्रेशर येते. तुम्हाला कल्पना आहे. विषय फार जिकडीचा असल्यामुळे धावत पळत सुटलो, उशीर झाला मीटिंगला येण्याकरिता. दिवे सरांनी फार अभ्यासू मुद्दे मांडलेले आहेत. आमचे सिनियर आहेत दिवे सर. दिवे सर सर्वात पहिले गोंधळ आणि म्हणजे गंमत अशी झाली की RT ऍक्ट शासनानं एवढ्या शिताफीने लागू करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे की पहिले आपल्या संघटना ज्या आहेत त्याच कमकुवत केल्या, मोठ्या शाळा आणि लहान शाळा. ही सत्य परिस्थिती आहे की RT ऍक्ट लागू झाल्यानंतर एक गंमत सुरू झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये. मोठ्या शाळांचे निर्णय आणि लहान शाळांचे निर्णय, जे निर्णय झाले ते मोठ्या शाळांच्या हिताचे झाले. आमच्यासारख्या ज्या लहान शाळा आहेत त्या पहिलेच डबकाई झाले. त्याच्यात आमचे 2 शिक्षक पहिलेच अतिरिक्त झाले. आता हा नवीन 5वीचा आणला त्यांनी. तुम्हाला माहीतच होतं किंवा असं होणार कुठंतरी. तर आम्ही आमच्या लेवलवर एक म्हणजे प्रयोग केलेला आहे मॅडम की कापूसतळणीमध्ये उर्दू शाळा जिल्हा परिषद 1 ते 4 आहे, 1 ते 7 जिल्हा परिषदची अजून एक उर्दू शाळा आहे आणि माझी वर्ग 5वी ते 10वी आहे. मी RTचं हे अभ्यास करून मला कल्पना होतीच की आपला कुठेतरी वर्ग 5वाही जाणार आणि 8वाही जाणार.
मी पहिलेच काय केलं की ग्रामसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला ग्रामपंचायतच्या, आणि तिथं मी त्यांना सांगितलं की बाबा रे, आज अशी ओढताण सुरू आहे की कोणी म्हणते इसको मोबाइल होना, कोई बोलता इसको 10 किलो शक्कर दे दो, कोई बोलता शादी में चावल का कट्टा दे दो, कोई बोलता गेहूं का कट्टा दे दो, कोई बोलता लड़की को ड्रेस ही ला दो 4-5. म्हणजे आज आमची काय म्हणजे अवस्था आहे हे आम्हाला आमचं माहित. लहान शाळांना, मोठ्या शाळा तर गप्पर आहेत, त्यांना आरटी प्रमाणे पदही वाढून भेटू राहिले, आमची अतिरिक्त तोर आहेत. त्याच्यातही अल्पसंख्याकांना नो वर्क नो पे, आणि संस्था चालक जे आहेत ते ऍक्सेस जे असतात त्यांना ते घेण्याचा अधिकार सुद्धा नाही. आता कोर्ट सुद्धा सोबत आहे. तो फार मोठा मुद्दा एक वेगळाच राहिलेला आहे. त्याच्यात आमची विद्यार्थ्यांकरिता ते मुख्याध्यापक एवढे शिफारलेले असतात जिल्हा परिषदचे, ते कोणालाच मानत नाही. शेवटी मग जिल्हा परिषद सदस्य शिक्षण अधिकाऱ्याने उभा जाऊन बसते आणि त्याला फोन लावला नाही, देऊ नको टीसी. म्हणजे आमचं काय सुरू आहे आम्हाला आमचं माहिती. लहान शाळांना ही आमची कथा आहे. याच्यावर तुम्ही फार बारकाईने लक्ष द्या. अभ्यास मंडळी, थोडी मंडळी आहे, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी लहान शाळांचे काय प्रश्न आहेत, शिवाय अल्पसंख्याक शाळांचे काय प्रश्न आहेत, त्याच्यावर सुद्धा आपण बारकाईने लक्ष घालावे. मी मॅडम ग्रामसभेमध्ये ठराव लोकांना सांगितलं की इसमें बच्चों का भी नुकसान हो रहा, बालों का भी नुकसान हो रहा, टीचरों का भी नुकसान हो रहा. सर्व शिक्षक जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या मागे लागले, चल रे बाबू, चल रे बेटा. अडचणी एक मगाच्या एका वक्त्याने सांगितलं की पद भरायची परवानगी. अशा अनेक शाळा आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या की जिथं 4-4, 6-6 पदं रिकामे येतात. गणिताचे, इंग्रजीचे, सायन्सचे पदं रिकामे येतं. मी आणि किरणराव एका तोंडगावच्या शाळेत गेलो होतो. तिथं लेडीज हेडमास्तरी नाही, आणि तिनं सांगितलं सर आता हे वरचे 4ही लोक रिटायर झाले, आणि एवढी मोठी शाळा, प्रत्येक तुकडी 2-2 तुकड्या येतात, आणि यांना आम्ही कसं सांभाळायचं. यांना जर प्रायव्हेट शिक्षक लावले याचे पैसे कोणा द्यायचे. त्याच्यामुळं आता आमची शाळा अगदी मोडकळीत, आमच्या शाळेतले विद्यार्थी दुसरीकडे चालले जातात. कारण आमची शाळा नावाजलेली असून पण हे जे चांगले शिक्षक होते ते रिटायर झाले. दुसरी भरायला परवानगी नाही. तर शासनानं पोर्टल काढलं, पोर्टल रखडलं, त्याचा काहीच फायदा झाला नाही. आपल्याला पद भरायला परवानगी पाहिजे. एक तर शासनानं दिलं तरी हरकत नाही, आम्ही भरले तरी हरकत नाही. पगार तर शेवटी सरकारच देणार आहे. तेव्हा हे कोणत्याही बेसवर पद भरायची परवानगी पाहिजेत, आणि पद पूर्ण भरल्याशिवाय एज्युकेशन चांगलं चालणार नाही हे कोणालाही माहीत असते. धन्यवाद. कुठं पीटी भरला जातो आणि कुठं काय भरलं जातं, मग तोड्याही होतात, आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयांनी आपल्याला पैसे भरावे लागतील हे मी आपल्या सगळ्यांना सांगत आहे. त्याच्यामुळे या बाबतीतही सगळ्यांनी जरा सावधगिरीनंच पावलं उचला. नाही तर मिळाली आहे परवानगी, दाखवून देणार 4 पोट्टे हो, आणि भरा त्याची सॅलरी, पाहून घेऊ. तर एखाद्या दिवशी हे गळ्यात येईल, किंवा एखादा कर्मचारी न्यायालयात जाईल, मी यांच्या शाळेवरती इतक्या वर्षापासून होतो, इतका पगार दाखवलेला आहे, मला मिळालेला नाही. जा हायकोर्टाच्या निर्णयाप्रमाणे सगळे त्याचे पैसे रिएम्बर्स करा. पगार 7व्या वेतन आयोगाने काही कमी नाही आहेत. आता महिन्याचे जवळजवळ 60-70 हजार तर एकेकाचा पगार आहे, आणि तेवढे आपण रिएम्बर्स करू शकू का त्या शिक्षकाला, याचा सगळ्यांनी साधक बाधक विचार करावा. संस्था चालकांसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की राज्य महामंडळाची वर्गणी वर्षाला 10,000 रुपये आपल्याला भरावी लागते, आणि या सगळ्या लढाईमध्ये आपण आतापर्यंत भरत होतो. परंतु आता काय झालं की आपल्या संस्था चालकांना बऱ्याच गोष्टीचा फायदाही मिळाला, पण पैसे एक वेळ वर्गणी आपली 2,500 रुपये लाईफ मेंबरशिप आहे, तेवढी घेतल्यानंतर परत आपल्याकडे कुठलेही पैसे. त्यामुळं शासन एक तर पदही भरू देत नाही, आणि इंग्रजी आणि गणिताच्या या संदर्भातलं सगळ्या व्यवस्थापन मंडळानं कुठंतरी हे पदभरती झाली पाहिजे, आणि आपण जर पद लावलं तर त्याचा पगार कोण देणार, हाही मोठा गंभीर उद्देश आहे. आणि पिढ्या बर्बाद होताना करडे सर, चोपडे सर, आम्ही अक्षरशः याच्यावर चिंतन करतो की सर, पिढ्या बर्बाद होऊन राहिल्यावर शाळेला इंग्रजीचा शिक्षक नाही, गणिताचा शिक्षक नाही. मॅनेजमेंटला विनंती केली, मॅनेजमेंट म्हणते सरकार, शासन आपल्याला परवानगी देत नाही. अशा परिस्थितीत कुठंतरी केंद्रबिंदू हा सगळ्या संस्थांचा, सगळ्या शाळांचा केंद्रबिंदू हा फक्त विद्यार्थी आहे, आणि या विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कुठंतरी धोरणात्मक चांगले निर्णय आपण घ्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. सन्मान्य मंच आणि उपस्थित सर्व संस्था चालक, शिक्षक वर्ग, 5वीचा विषय हा तसा गंभीरच आहे.
त्याचे परिणाम आज आपण भोगतोय. आता सरसकट 5वा वर्ग प्रायमरीला जोडायचा जे.आर. निघाला. काही लोकांचे वर्ग सुरू करायची घाई पण सुरू झाली. आता कोविड असल्यामुळे आता थोडं शांतता आहे, नाही तर ओळखण झाली असती, मारामार झाली असती, सगळं झालं असतं. एक तर आता जिल्हा परिषदचे ऐपत नाही आहे किंवा शासनाची पण नाही की ते खऱ्या अर्थानं त्या शाळा रन कराव्यात म्हणून. मग अशा ह्याच्यात धड आपलं नाही, धड त्यांचे नाही. मग आपण अशी मागणी केली चालेल का की पहिलीपासून तुम्ही आम्हालाच द्या. ज्या ज्या गावामध्ये आपल्या हायस्कूल आहे, जिथं त्यांची प्रायमरी शाळा आहे, ते पहिलीपासून त्यांच्या स्टाफ सेट त्यांनी आपल्याला देऊन द्यायचं. ते आपण रन करू 1ली ते 10वी 12वी पर्यंत. आणि तसं जर शक्य नसेल तर त्यांचे 6वी 7वी 8वी आपल्या हायस्कूलला जोडून द्या. आता काही ठिकाणी असं आहे 8, 9, 10 आपल्या हायस्कूलला आहे, 5वी 6वी 7वी त्यांना मिळालीच नाही. मग त्याची 8वी पण जाईल. मग 9वी 10वीवर फक्तच शाळा चालवायची तेही शक्य नाही. मग अशा ह्याच्यात शासनानं अट्टासालाच पेटलं 5वी तिकडेच जोडा, तर 6वी 7वी आपण आपल्याला मागितली पाहिजे की 6वी 7वी आमच्या शाळा तुम्ही जोडा, तिथपासून आम्ही आमची शाळा रन करतो. आणि नाही तर तुमची पहिलीपासून शाळा आम्हाला द्या, आम्ही पहिलीपासून तुमची शाळा आमची 1 ते 12 1 ते 10 अशी आम्ही शाळा चालवू शकतो. हा एक पर्याय त्यातून देऊ शकतो. आणि सत्वचं प्रमाण किंवा विद्यार्थी घटायचं प्रमाण हे कुठेही थांबू शकेल. महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ याची आज विशेष सभा अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शिक्षक संस्थाचे अध्यक्ष यांनासुद्धा मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्यांच्यासुद्धा व्यथा इथं ऐकण्यात आली. आपल्यासोबत या महामंडळाचे कार्यवाहक जे या पूर्ण संघटनेला घेऊन चालत आहे, काय काय या बैठकीमध्ये झालं आणि संस्था चालकांचे काय काय व्यथा ऐकल्या हे आपण जाणून घेऊ. नमस्कार. आजची ही जी बैठक होती ही केवळ अमरावतीची नव्हती, तर ही नागपूर विभागाची आणि अमरावती विभागाची जॉईंट मीटिंग घेतलेली होती. कारण क्रिटिकल पोझिशनला शाळा येऊन पोचलेल्या आहे. शासनाने 23 तारखेला शाळा सुरू करण्याबद्दल सांगण्यात आदेश दिलेले आहेत. पण त्या आदेशांमध्ये कुठेही शाळा कशी सुरू करायची याचे स्पष्ट आदेश नाही आहेत. ज्या ज्या सुविधा आणि ज्या गोष्टी निर्माण करायच्या आहेत त्याच्याबद्दलच्या आर्थिक तरतुदीबाबत शासन चूप बसलेलं आहे. अशा परिस्थितीत पोरांचा जीव धोक्यात घालणं हे कठीण आहे. कारण आम्ही शिक्षकांच्या चाचण्या करून घेऊ, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करून घेऊ, पण विद्यार्थी एखादा जर कोविड पॉझिटिव्ह शाळेत आला तर त्याचं काय करायचं याच्याबद्दल स्पष्टता आदेशांमध्ये नाही. आणि राहिलं असं आहे की शासनाने आदेश काढला, पण या शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आपत्ती व्यवस्थापन कायद्याने जिल्हाधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकांमध्ये आयुक्तांना दिलेले आहेत. आणि त्यांच्याकडनं आज शाळा सुरू करण्याचे स्पष्ट आदेश काही आम्हाला न मिळाल्यामुळे आम्ही 23 तारखेला शाळा सुरू करणार नाही असा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे. विदर्भात तरी 23 तारखेला शाळा सुरू होणार नाही, कारण आजपर्यंत आमच्याकडे एकाही पालकाचं लेखी संमतीपत्र आलेलं नाही आहे. जोपर्यंत लेखी संमतीपत्र मिळत नाही, आर्थिक तरतुदीबद्दलचा स्पष्ट खुलासा होत नाही किंवा जे शासनाने सांगितलं आहे कलेक्टरनी आणि आयुक्तांनी यांना साधन उपलब्ध करून द्यावी, जोपर्यंत ते शाळांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत शाळा या वेळेला तरी सुरू करणं शक्य नाही. त्यामुळे आज आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की 23 तारखेला या शाळा सुरू होणार नाही. राज्य शासनाचा जो अजून एक निर्णय आहे की इयत्ता जी प्राथमिकमध्ये 5वी जे विद्यार्थी प्राथमिक शाळेमध्ये ते घेणार आहेत, म्हणजे एक संभ्रम आहे की 3 ते 4 आणि 4 ते 5 काय याच्यावर मत? तो बेसिकली घेतलेला निर्णय हा बेकायदेशीर आहे. कारण RTA असं म्हटलेलं आहे, राईट टू एज्युकेशनमध्ये, एनी स्कूल इम्पार्टिंग प्रायमरी एज्युकेशन इज अ प्रायमरी स्कूल वेदर इट इज 1st to 4th 5th to 8. हे कॅटेगरायझेशन झालं नाही आहे. 2011ला जे राज्य शासनाने नियमावली केली आहे त्याच्यातही ते झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे 5वीचा वर्ग 6वी ते 8वीपर्यंतचा आहे, प्राथमिक वर्ग नाही आहे म्हणणं इलिगल आहे. मग उद्या तुम्ही 6वी ते 8वी कारण तेही RTA अंतर्गत आहे.
मग तुम्ही 1ली ते 8वीपर्यंतच्या शाळा क्रिएट करणार आहे का? नाही होऊ शकत ते. आणि ज्या पद्धतीने आता नवीन शैक्षणिक धोरण येत आहे त्यासंबंधीचा अभ्यासगट नेमण्यात आलेला आहे. त्या अभ्यास गटाचे निकष अजूनपर्यंत पब्लिश झालेले नाही. अशा परिस्थितीत हे वर्ग जोडणं हे बेकायदेशीर आहे आणि हे आम्ही कोर्टात प्रूव्ह करून देऊ जर त्यांनी निर्णय आणायचा प्रयत्न केला तर. येणाऱ्या 23 तारखेला ठामपणे हा निर्णय झाला आहे की आपण कोरोना असल्यामुळे आपण शाळा उघडण्याचे राज्य शासनाचे आदेश आहे आणि आपल्या महामंडळाचे राज्य शासनाचे जरी आदेश असले तरी राज्य शासनाने आमच्यावर सगळ्या अटीन जबाबदारी आमच्यावर टाकलेल्या आहेत. त्या संबंधीने राज्य शासनाने शाळांना जो पाठिंबा आर्थिक आणि इतर भौतिक सुविधांचा पाठिंबा द्यायला होता तो दिलेला नाही. राज्य शैक्षणिक सल्लागार समितीची रचना केली गेली आहे. त्या सल्लागार समितीची बैठक न घेताच हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि आमच्या शाळांकडे आर्थिक उपलब्धता नाही, भौतिक सुविधा आम्ही त्या देऊ शकत नाही. त्याच्यामुळे शासनाने जरी आदेश दिले असले तरी आम्ही शाळा सुरू करू शकत नाही आणि ही जबाबदारी घेऊ शकत नाही. शासनाने आदेश जरी दिले तरी सुद्धा येणाऱ्या 23 नोव्हेंबरला शाळा सुरू होणार नाही या प्रकारचा ठाम निर्णय अमरावती जिल्हा संस्था महासंघाने घेतलेला आहे. आणि या संघाची बैठक झाल्यानंतर येथील सर्व संस्थाचालक येणाऱ्या 23 तारखेला शाळा उघडणार नाही या प्रकारचा निर्णय घेतला असून ज्या समस्या संस्थाचालकाच्या होत्या त्या समस्यासुद्धा त्यावर मार्गदर्शन इथे फडणवीस यांनी केलं असून या कार्यक्रमाची अध्यक्षता कांचनमालाताई गावंडे यांनी केलेली आहे. एकूणच इथे संपूर्ण विदर्भातील शिक्षण संस्थेचे संचालक, अध्यक्ष आणि शिक्षकेतर कर्मचारीचे संघटनांचे अध्यक्ष इथे आलेले आहेत. येणाऱ्या 23 तारखेला शाळा सुरू नाही करणार या प्रकारचा निर्णय शिक्षक संस्था संघाने घेतलेला असून आमच्यासोबत त्या अमरावतीच्या अध्यक्ष कांचनमालाताई गावंडे त्यांच्याकडून जाणून घ्या एकूणच काय निर्णय या बैठकीत झाला. अमरावती जिल्हा शिक्षण संस्था संघाच्या वतीनं आत्ता या ठिकाणी विदर्भस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष वसंतरावजी निलपेडकर सर, त्याच्यानंतर सचिव श्री रवींद्र फडणवीस सर हे या ठिकाणी उपस्थित होते. यवतमाळचे पण अध्यक्ष उपस्थित होते. त्याचसोबत अकोल्याचे अध्यक्ष श्री विजय कौशल सर, तिथले उपाध्यक्षही या ठिकाणी उपस्थित होते. त्याचसोबत वाशिमचे अध्यक्ष सोनवटकर सर, विभागीय अध्यक्ष श्री किरण सरनाईक सरही उपस्थित होते या ठिकाणी. आणि अमरावती जिल्ह्यामधले मुख्याध्यापक संघाचे कार्यकारी अध्यक्ष चोपडे सरही, त्याच्यासोबतच उपाध्यक्ष श्री दिवे सरही या ठिकाणी होते. शिक्षकेतर कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री राजकुमार चैनानी सरही या ठिकाणी होते. तसेच केशव पाटील सरही राज्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते. आणि या सगळ्यांनी मिळून 23 तारखेला जी शाळा सुरू करायची आहे त्या संदर्भामध्ये चर्चा केली. तेव्हा असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांना जर शाळेमध्ये आणायचं असेल तर शिक्षकांची टेस्ट तुम्ही केली, ती आज निगेटिव्ह आली, उद्या पॉझिटिव्ह आली तर काय करणार आहे? आणि विद्यार्थी येणार आहे त्या विद्यार्थ्याची काय व्यवस्था असणार आहे, त्याची चेकिंग कशा प्रकारे करायचं हा सगळा प्रश्न आहे. तसेच विद्यार्थ्यांना सॅनिटायझेशन वगैरे सगळ्या जर सुविधा द्यायच्या असेल तर त्यासाठी खर्च मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्या संदर्भामध्ये शासनाच्या कोणत्याही प्रकारचे स्पष्ट निर्देश नाही आहेत. आणि त्याचसोबत विद्यार्थी घरापासून शाळेपर्यंत जो येणार आहे तो कसा येणार आहे? कारण प्रत्येक पालकाला हे शक्य नाही आहे की स्वतः शाळेमध्ये आणून विद्यार्थ्याला सोडणे, त्याला त्याचेही काम आहे. आणि या सगळ्याचा उहापोह करून असे ठरवण्यात आले की जोपर्यंत शासनाकडून या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारच्या स्पष्ट गाईडलाईन मिळत नाही तोपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी देता येणार नाही. आणि या संदर्भात उद्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टरला निवेदन देण्यात येणार आहे. एकूणच शासनाने शाळा सुरू करण्याचे जरी निर्देश दिले परंतु शासनाने या संस्थांना भौतिक कोणत्याही सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. एकीकडे शासन म्हणते की मास्क घाला, सॅनिटायझर वापरा, परंतु यासुद्धा सुविधा शाळेंना उपलब्ध न केल्याबाबत यासुद्धा तक्रारी संस्थाचालकाच्या असून उद्यापासून संपूर्ण विदर्भामध्ये निवेदन देणार आहे. कलेक्टरला निवेदन देऊन येणाऱ्या 23 तारखेला शाळा उघडणार नाही असा ठाम निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला आहे. मी कॅमेरा पर्सन रितेशसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अमरावती.